एपीआय डॉक्युमेंटेशन याचा उपयोग काय आहे, एक्झॅक्टली काय यूज आहे ते बघणार आहोत अँड कोडिंग करणार आहोत. आता आपण बॅकएंड डेव्हलपर ऍज अ बॅकएंड एपीआय आपण डेव्हलप केलेल्या आहेत. पण फ्रंट एंड डेव्हलपर किंवा दुसरे जे काही क्लायंट आहेत त्यांना कसं माहित होणार की कोणत्या एपीआय साठी कोणती URL आहे, रिक्वेस्ट डेटा काय आहे, कोणते पॅरामीटर आहेत, ही इन्फॉर्मेशन तुम्ही कशी देणार? जर मॅन्युअली जर का तुम्ही करायला गेलात तर तुम्हाला एक वर्ड फाईलची डॉक्युमेंट बनवावं लागेल. सो अँड सो URL अँड मेथड कुठली आहे, गेट आहे, पोस्ट आहे, रिक्वेस्ट पेलोड म्हणजे रिक्वेस्ट काय असणार आहे, रिस्पॉन्स काय असणार आहे आणि रिस्पॉन्सच्या इंटायर फील्डची माहिती, ही सगळी डिटेल्स तुम्हाला मॅन्युअली लिहावी लागेल. हा झाला पहिला पार्ट. दुसरा पार्ट आहे की आपले जे काही एंड पॉइंट आहेत त्याची इन्फॉर्मेशन जी आहे ती ऑटोमॅटिकली जनरेट झाली पाहिजेत, म्हणजे बॅकएंड डेव्हलपरला लिहिण्याचं काम नाही झालं पाहिजे. आणि ती इन्फॉर्मेशन प्रोजेक्ट रन केल्याच्या नंतर एका सेम पेजवर दिसली पाहिजेत की ह्या सगळ्या रेस्ट एपीआयज आहेत, हे रिसोर्सेस आहेत. तर हे कसं काय आपण शक्य करू शकतो? तर आपल्याकडे स्वॅगर डॉक्युमेंटेशन म्हणून दिलेलं आहे. स्वॅगर डॉक्युमेंटेशन एपीआयच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन पहिला पर्पज आहे स्वॅगर एपीआय डॉक्युमेंटेशनचा की डॉक्युमेंट करणं आपल्या एपीआय मीन्स तुमच्या एपीआय बद्दलची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती फ्रंट एंड डेव्हलपर, एक्सटर्नल डेव्हलपर, अनदर कंपनीज यांना सगळी इन्फॉर्मेशन देण्यासाठी तुम्हाला होते. दुसरी गोष्ट म्हणजे टेस्टिंग साठी वापरू शकता. फॉर द एक्झाम्पल टेस्टिंग साठी तुम्ही यूज करू शकता. आता जसं तुम्ही पोस्टमॅनचा यूज करता टेस्टिंग साठी, ऍज इट इज सेम तुम्ही स्वॅगर डॉक्युमेंटेशनचा स्वॅगरचाही यूज तुम्ही तसाच करता. काही वेगळं नाहीये त्याच्यामध्ये. बरं, तर स्वॅगरचे दोन फायदे आहेत. पहिला आहे म्हणजे डॉक्युमेंटेशन साठी आणि दुसरा म्हणजे टेस्टिंग पर्पज साठी. तर आपण वन बाय वन करून आपला जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये ते इम्प्लिमेंट करायला सुरुवात करूया. सागर काय आहे? सो जर का दुसऱ्या कोणाला यूज करायचं असेल तर तुम्हाला ही URL द्यावी लागेल, तुम्हाला एक असं डॉक्युमेंटेशन बनवावं लागेल की त्याच्यामध्ये URL कोणती आहे. तुम्हाला स्टुडंटचा डेटा जर सेव्ह करायचा असेल तर URL ही आहे, मेथड पोस्ट आहे आणि हा डेटा तुम्हाला पास करायचा आहे ऍज अ रिक्वेस्ट पेलोड म्हणून. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला समोरच्याला द्यायची. लेट्स सी की सागरने बनवली आहे आणि एक्सटर्नल श्रेया आहे. श्रेयाला कशी ही इन्फॉर्मेशन सांगणार? तर एखादं डॉक्युमेंट वगैरे काहीतरी तू बनवत देशील, पण वर्ड फाईल मध्ये हे टाकायचं सगळं आणि नंतर द्यायचं, त्याला खूप टाइम कन्झ्युम होतो. तसं डॉक्युमेंटेशन बनवायला खूप वेळ लागतो. तर आपण काय करतो की स्वॅगर डॉक्युमेंट जनरेट करतो. आता स्वॅगर कशा पद्धतीने जनरेट केलं जातं ते आपण प्रोग्राम मध्ये पाहूया. म्हणजे सगळ्या ऑल इन्फॉर्मेशन एपीआय ची URL, गेट, पुट, पोस्ट काय आहे सगळी इन्फॉर्मेशन तिथे मिळेल. ऍज वेल ऍज तुम्ही तिथे टेस्टही करू शकाल. तर त्याच्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत. कोणत्या कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवून देतो, त्या कुठल्या कुठल्या आहेत त्या, जेणेकरून स्टेप 2 मध्ये आपण त्याला करू शकतो. चला आता नोटपॅड मध्ये जाऊया. नोटपॅडची स्क्रीन दिसते आहे माझी. स्टेप 01 मध्ये ऍड बिलो डिपेंडन्सीज, बिलो ऍड स्वॅगर डिपेंडन्सीज पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप आहे क्रिएट कॉन्फिग क्लास. कॉन्फिग क्लास अँड कॉन्फिगर कॉन्फिगर स्वॅगर 2. ठीक आहे, तर ह्या दोन स्टेप आपल्याला करायच्या आहेत. आता इथे पहिल्या स्टेप मध्ये
डिपेंडन्सी कोणती आहे तर ती आपण चेक करूया. मी तुम्हाला ती डिपेंडन्सी इथे अवेलेबल करून देतो. स्वॅगरची जी काही डॉक्युमेंटेशन आहे. स्प्रिंग फॉक्स पहिली डिपेंडन्सी आहे. स्वॅगर UI ही वाली डिपेंडन्सी आहे. दॅट्स इट. त्याच्यानंतर तुमची दुसरी जी डिपेंडन्सी आहे ती आहे स्वॅगर 2. ही दुसरी डिपेंडन्सी आहे. या दोन डिपेंडन्सी तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट मध्ये टाकाव्या लागतील. अँड आता आपण कॉन्फिगरेशन कसं करायचं तेही बघणार आहोत. ठीक आहे. मी तुम्हाला STS ची स्क्रीन शेअर करतोय आता. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला ही जी काही डिपेंडन्सी आहे, पोमची जी काही डिपेंडन्सी आहे ती ओपन करावी लागेल. लेट्स सी बरेच आहे तिथे. सगळ्यात अगोदर त्या ज्या दोन डिपेंडन्सी आहेत त्या तुमच्या प्रोजेक्टमध्ये पुट करा. ॲड कराव्या लागतील तुम्हाला त्या दोन डिपेंडन्सी. पहिली डिपेंडन्सी आहे ही वाली स्प्रिंग फॉक्सची, जी मी प्रोजेक्टमध्ये ॲड करत आहे आता. पहिली डिपेंडन्सी आणि दुसरी डिपेंडन्सी सुद्धा आपण ॲड करून घेऊया. चेक करूया आणि याला सेव्ह करूया. ह्या दोन तुम्हाला स्वॅगरच्या डिपेंडन्सी तयार कराव्या लागणार आहे. देन तुमच्या प्रोजेक्टमध्ये जाऊन तुम्हाला इथे जो तुम्हाला कॉन्फिगरेशनचा जो दिलेला आहे पॅकेज, या कॉन्फिगरेशनच्या पॅकेजमध्ये तुम्हाला एक क्लास तयार करायचा आहे. हा कॉन्फिगरेशन क्लास आहे. जसं की कॉन्फिगरेशनमध्ये तुम्हाला हे सांगावं लागेल की मला स्वॅगर इनेबल करायचं आहे, मला कोणत्या API आहेत ज्या स्पेसिफिकली डॉक्युमेंटेड करायच्या आहेत की ऑल करायच्या आहेत, तुमचं स्वॅगर डॉक्युमेंटेशनचा ओनर कोण आहे, ग्रुप कोण आहे, ईमेल ID काय, या सगळ्या गोष्टी ज्या आहे डॉक्युमेंटेशनच्या पार्टमध्ये तुम्हाला कराव्या लागतात. तर त्या आपण इथे करणार आहोत. एक क्लास तयार करूया आणि सिंपल क्लास घ्यायचा हा. याचं नाव घेऊया स्वॅगर कॉन्फिग. सागर तुला दिसत आहे ना स्क्रीन? स्वॅगर कॉन्फिग आणि याला करूया फिनिश. इथे तुम्हाला दोन अनोटेशन टाकावे लागणार आहेत. पहिलं जे अनोटेशन आहे ते @कॉन्फिगरेशन आहे, जसं की आपण पाहिलेलं आहे. हा जो असणार आहे कॉन्फिगरेशन तुम्हाला करावं लागणार आहे. इथे तुम्हाला इनेबल स्वॅगर 2 करावं लागणार आहे. दोन अनोटेशन तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. कुठले कुठले? कॉन्फिगरेशन का की हा कॉन्फिगरेशन क्लास आहे, त्याच्यामुळे आपल्याला कॉन्फिगरेशन इथे अनोटेशन टाकायचं आहे. कॉन्फिगरेशन आणि दुसरं जे आहे ते इनेबल स्वॅगर 2 हे दोन अनोटेशन तयार करायचे आहेत. इथे तुम्हाला इथे ठेवायचे आहेत क्लास लेवलला. त्याच्यानंतर तुम्हाला एक सिंपल मेथड लिहायची आहे की जेव्हा केव्हा मी याचा स्वॅगर कॉन्फिगरेशनचा ऑब्जेक्ट मी तयार करणार आहे, तेव्हा तो ऑब्जेक्ट जो आहे तो कशा पद्धतीने क्रिएट केला पाहिजे. तर बेसिकली डॉक्युमेंटची इन्फॉर्मेशन जी दिली जाते ती डॉकेट या ऑब्जेक्टमध्ये असते. डॉकेट लक्षात ठेवा. स्वॅगरकडे एक डॉकेट नावाचा क्लास आहे.
ज्याच्यामध्ये इंटायर आपल्या API बद्दलची इन्फॉर्मेशन ठेवली जाते आणि तोच ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट पब्लिश करतो इंटायर डॉक्युमेंटची इन्फॉर्मेशन. आणि हा कुठला आहे? हा आहे डॉकेट. बघा हा परत मी दाखवतोय, डॉकेट क्लास आहे हा स्प्रिंग फॉक्सचा. जर तुम्ही चेक करायला गेलात तर बघा स्प्रिंग फॉक्स डॉक्युमेंटेशन स्प्रिंग वेब प्लगइन्स, तर हा ऑब्जेक्ट आहे आणि तुम्हाला रिटर्नही तेच करायचं आहे. तुम्ही लिहू शकता API इन्फॉर्मेशन, जे तुम्हाला लिहायचं असेल ते तुम्ही लिहू शकता, काय अडचण नाही आहे. आणि ते रिटर्न करतो मी आणि मला हा डॉकेट ऑब्जेक्टच रिटर्न करावा लागेल कारण की या मेथडचा रिटर्न टाईप जो दिलेला आहे तो डॉकेटच दिलेला आहे. बघा याने विचारलं डॉक्युमेंटेशन टाईप कोणतं आहे, तर आपलं जे डॉक्युमेंटेशन टाईप आहे ते जे आहे ते स्वॅगर 2 टाईप आहे डॉक्युमेंटेशन. तर आपण इथे मेन्शन करतो की डॉक्युमेंटेशन टाईप जे आहे ते स्वॅगर 2 आहे. दॅट्स इट. आणि आपण इथे ऑब्जेक्ट क्रिएट करत आहोत. तुम्हाला माहिती आहे की स्प्रिंग स्वतः ऑब्जेक्ट क्रिएट करण्याची जबाबदारी घेत असते. बाय डिफॉल्ट जे काही ऑब्जेक्ट क्रिएट केले जातात ते स्प्रिंगनेच क्रिएट केले जातात. स्प्रिंगचं जे IOC कंटेनर आहे तो ऑब्जेक्ट क्रिएट करतो, पण इथे आपण स्वतः क्रिएट करत आहोत. जेव्हा आपण न्यू ऑपरेटर वापरतो तेव्हा मॅन्युअली आपण इथे ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. कोणत्या क्लासचा ऑब्जेक्ट तयार केलेला आहे? डॉकेट. जसं स्टुडंट, एम्प्लॉई, टीचर असे सर्व्हिसमध्ये एम्प्लॉई हे जे काही युजर असे जे काही क्लास आहेत तसेच हा डॉकेट हा सुद्धा डिफॉल्ट क्लास आहे स्प्रिंग फॉक्स या लायब्ररीमध्ये. आणि त्याचाच ऑब्जेक्ट आपण इथे बनवून रिटर्न केला आहे. पण आपण बनवला हा ऑब्जेक्ट. जेव्हा केव्हा आपण स्वतः ऑब्जेक्ट बनवतो तेव्हा आपल्याला सांगावं लागतं स्प्रिंग IOC कंटेनरला, हे IOC कंटेनर तू स्वतः ऑब्जेक्ट बनवू नको, मी ऑब्जेक्ट बनवलेली मेथड एक्झिक्यूट कर जेव्हा केव्हा याच्यासाठी कॉल केला जाईल. सो इथे मला त्याच्यासाठी स्प्रिंगला मार्क करण्यासाठी @bin हे लिहावं लागतं. @bin असं लिहिल्या कारणाने आपल्याला IOCला समजतं की या क्लाससाठी तो स्वतः कुठलाही ऑब्जेक्ट बनवणार नाही. जो काही बनेल तो या इम्प्लिमेंटेशननेच बनवायचा आणि तोच यूज करायचा आहे. हे झालं तुमचं बेसिक. आता याच्यामध्ये तुम्हाला API ची इन्फॉर्मेशन जर समजा तुम्हाला वाटतं फिल्टर करायचे आहेत, मला काही API, मला कोणत्या कोणत्या API पाहिजेत, मला ऑल API नाही पाहिजेत. लेट्स एकदा एवढंच रन करून बघूया की होतं काय. चला याला एवढ्याला फक्त एवढ्याला रन करून बघूया होतं काय. तर मी याला रन करून दाखवतो. प्रोजेक्ट रन झालेला आहे 9090ला. आपण जाऊन एक वेळ याला लोकल होस्ट 9090 जो आहे 9090 स्वॅगर, एकच मिनिट मुलांना. सो हे बघा हा तुमच्याकडे बेसिक एरर कंट्रोलर, हे सगळे जे काही एरर अवेलेबल असतात त्याची इन्फॉर्मेशन आहे. देन आपले जेवढे काही कंट्रोलर आहेत रिसोर्सेस, फॉरगॉट ईमेल, याची सगळी इन्फॉर्मेशन, नॉट ओन्ली इन्फॉर्मेशन
बट जर का तुम्ही यूज जरी करायचं म्हटलं, ही इन्फॉर्मेशन काय आहे, ही गेट API आहे, ही URL आहे. आणि जर का तुम्हाला चेक करून बघायचं असेल तरी सुद्धा तुम्ही चेक करून बघू शकता. इथे ईमेल ID रिक्वायर्ड आहे बघा, मी टाकतो माझा tureravsantosh@gmail.com असा टाकतो आणि ट्राय इट आउट केलं की हे टेस्ट पण होतं, म्हणजे एक्झिक्यूट पण होतं बघा. इथे एक्झिक्यूट झालं आणि त्याने काय रिटर्न केलं, युनिक आहे, कारण की माझ्या या डेटाबेसमध्ये डेटा नाही आहे. तर हा जो आहे तो युनिक आहे, म्हणजे टेस्टिंग पण होत आहे. फक्त तुमचं डॉक्युमेंटेशनच नाही तर URL काय आहे तुमची पूर्ण, रिक्वेस्ट हेडर काय आहेत, ही रिस्पॉन्स बॉडी आहे, रिस्पॉन्स स्टेटस कोड काय आहे, हे सगळं दिलं जातं. रिस्पॉन्समध्ये काय काय हेडर आलेले आहेत, ही सगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती या डॉक्युमेंटेशनमध्ये येतं. म्हणजे बॅकएंड डेव्हलपरला कुणाला काही बघायचं जर झालं तर त्यांनी नुसतं ही स्वॅगर डॅश UI नुसतं एवढं जरी दिलं, समजा नॉर्मल लोकल होस्ट कोलन 9090 स्लॅश स्वॅगर डॅश UI.html, तरीही मग बाकीचे जे काही एक्सटर्नल डेव्हलपर आहेत किंवा त्यांना हेल्प होते की मला जर फॉरगॉट पासवर्डची बघायची असेल तर मला गेट API आहे आणि याची URL ही आहे. आणि जर तुम्हाला वापरायचं जर झालं, तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला यूज करायचं आहे पोस्टमॅनमध्ये, तर इथे कर्ल कमांडसुद्धा जनरेट झालेली असते. ती कर्ल कमांड तुम्ही इम्पोर्ट करू शकता पोस्टमॅनमध्ये. ही तुमची कर्ल कमांड आहे, तुम्ही ही कर्ल कमांड घेऊ शकता, कॉपी करू शकता आणि पोस्टमॅनमध्ये जो काही तुमचा आहे तो ओपन करून बघू शकता. बघा मी कॉपी केलेली आहे ही कर्ल कमांड. ही कर्ल कमांड घ्यायची आणि तुमचा जो काही पोस्टमॅन आहे, हे बघा इथे तुमचा पोस्टमॅन आहे, दिसत असेल तर ओके म्हणा. दिसत आहे का श्रेया, सागर? हो सर. गुड, शाबास. सो जर तुम्हाला दिसत असेल तर इथे इम्पोर्टवर जायचं, कर्ल कमांड तुमच्याकडे आहे, रॉ टेक्स्ट क्लिक करायचं आणि तिथे ती जी काही कर्ल कमांड तुम्हाला दिलेली आहे जस्ट कंटिन्यू करायचं, इम्पोर्ट करायचं. बघा तुम्हाला पोस्टमॅनमध्ये ते गेट पण व्यवस्थित येईल, सगळ्या गोष्टी इथे यायला लागतात आणि जस्ट तुम्ही सेंड केलं की तो डेटा पण जो काय आहे तो तुम्हाला जे काही रिस्पॉन्स आहे तो येईल. दोन्ही गोष्टीपैकी तुम्ही यूज करू शकता. कर्ल कमांड घेऊन इथे तुम्ही पोस्टमॅनमध्ये यूज करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली स्वॅगर डॉक्युमेंटेशनने सुद्धा टेस्ट करू शकता. हा जो काही वेळ आहे बॅकएंड डेव्हलपरचा पूर्ण डॉक्युमेंटेशन तयार करायला आणि इन्फॉर्मेशन द्यायला, तर ती जे काय आहे ती वेळ आपली बचत होते. इथे बघा पॅरामीटर काय आहे, ईमेल व्हॅल्यूसाठी जागा दिलेली आहे. डिस्क्रिप्शन काय आहे, तर डिस्क्रिप्शन मी इथे लिहू शकतो, युअर ईमेल ID इज युअर युजर अकाउंट, हे वेगळं. पॅरामीटर टाईप पाथ व्हेरिएबल आहे, डेटा टाईप काय आहे, स्ट्रिंग आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी इथे सांगितल्या जातात तुमच्या. आणि रिअल टाईम इंडस्ट्रीजमध्ये आपण अशा पद्धतीचेच मोस्ट ऑफ द डॉक्युमेंट वापरत असतो. देन साईनअपसाठी तुम्ही म्हणाल की सर कसं काय होईल, तर साईनअपसाठीही तुम्ही बघा, मी इथे पोस्ट वर क्लिक करतो आणि बघा काय जेसन कोणता द्यायचा, तर मला इथे जेसन दिसलेला आहे. क्लिक केला मी इथे तर बघा, हां मी आता इथे जेसनमध्ये 1 टाकतो, 1 स्ट्रिंग कॉन्टॅक्ट नंबर जो काय आहे, देन कंट्री ID 1 टाकतो मी इथे, डेट ऑफ बर्थ जी काय असेल ती, ईमेल ID, सागर तुझा ईमेल ID सांगशील मला? सागर सागर ढोन, काय अजून 98, ओके ठीक है. सागर स्टेट ID सुद्धा 1 आणि मी इथून आता ट्राय इट आउट करतो.
बघा ही कर्ल कमांड तुमची जनरेट झालेली आहे. मी कॉपी करतो या कर्ल कमांडला. युजर रजिस्ट्रेशन फेल्ड, ईमेल वगैरे काहीतरी गेला नसेल किंवा काहीतरी गडबड झाली असेल त्याच्यामुळे त्याने फेल गेला तो. ईमेल पूर्ण नाही टाकला त्याच्यामुळे बघा @gmail.com आपल्याला टाकायला पाहिजे होता. मी परत त्याला रिक्वेस्टला हिट करतो. ट्राय इट आउट. चेक करूया एकदा काय झालं. रिस्पॉन्स स्टेटस कोड 200 आला. युजर रजिस्ट्रेशन सक्सेस झालं. तुला ईमेल आला की नाही बघ एकदा. आणि ही जी कर्ल कमांड आहे तुमची, ही कर्ल कमांड तुम्ही कॉपी करू शकता. कॉपी करा. कॉपी करून तुमचा जो काही पोस्टमॅन आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की डेटा तुमच्या रिक्वेस्टचा सेव्ह करायचा आहे तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. जस्ट रॉ टेक्स्ट पेस्ट कंटिन्यू रिपोर्ट आणि सगळी डिटेल्स प्लस तुमच्या जो बॉडीमध्ये डेटा पाहिजेत होता तो डेटा सुद्धा इथे आलेला आहे. रिक्वेस्ट हँडलर सिलेक्टर्स हा स्प्रिंग बॉक्सचा आहे. म्हणजे मी काय करत आहे आता इथे की फक्त मला कोणती API डिस्प्ले करायची डॉक्युमेंटेशनमध्ये तर त्याचे मी रूल सेट करू शकतो APIsमध्ये. डॉट सिलेक्ट डॉट APIs म्हणजे मला फक्त सिलेक्टेडच API दाखवायच्या आहेत तर मी इथे यूज करतो. आता ॲनी केलं म्हणजे ऑल येणार इथे. ॲनी केलं म्हणजे ऑल येणार इथे पण मला ॲनी नाही करायचं आहे. मला स्पेसिफिकच घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी करणार आहे सिलेक्टर डॉट बेस पॅकेज. या बेस पॅकेजमध्ये मी जो काही आपला बेस पॅकेज देईल, माझा बेस पॅकेज काय इन डॉट करिअर. सो इन डॉट करिअर याच्या आतमध्ये ज्या काही API असतील ना तेवढंच फक्त याच्यामध्ये आता अवेलेबल होईल. दॅट्स इट. आणि याच्यामध्ये अजून एक टाकू शकतो पाथ पण टाकू शकतो की कोणती API फक्त डिस्प्ले झाली पाहिजेत. फॉर एक्झाम्पल जर का मी म्हटलं फक्त लॉग इनचीच URL जी आहे ती दिसायला पाहिजेत तर तसंही आपल्याला करता येतं. बट आता सध्याच्या याच्यामध्ये मला ऑल पाहिजेत म्हणून मी इथे पाथ सिलेक्टर जे आहे पाथ सिलेक्टर डॉट ॲनी करतो. जर का तुम्ही इथे रिजेक्ट्समध्ये पॅटर्न टाकला फक्त मला ती सिलेक्टेडच API पाहिजेत तर फक्त ती सिलेक्टेड APIचंच येईल. तर असं एक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. आणि शेवटी याला म्हणायचं बिल्ड. त्याचा ऑब्जेक्ट बनेल. एंड ऑफ द पॉईंटला तुम्हाला बिल्ड करावं लागेल. ही जी लाईन लिहिलेली आहे आपण पाथची आपण डिसाईड करतो की ऑल पाथ APIs हा जो पार्ट आहे हा सिलेक्टचा पार्ट आहे. मला APIs जे सिलेक्ट करायचे आहेत ते फक्त या बेस पॅकेजमधले जे काही रिसोर्सेस आहेत त्याच फक्त घ्यायचे आहेत. देन पाथ त्या पॅकेजमधल्या मला ऑल पाहिजेत. जर का तुम्हाला ऑल नसेल पाहिजेत इथे येऊन तुम्ही रिजेक्ट करून तुम्ही करू शकता. तुम्हाला जो काही पॅटर्न पाहिजेत फक्त कोणत्या प्रकारचे API पाहिजेत स्लॅश लॉग इन तर फक्त स्लॅश लॉग इनचंच तुम्हाला दिसायला लागेल. मी एकदा याला चेक करतो की बेस पाथ काय आहे लॉग इनचा. हां लॉग इनच आहे. ठीक आहे. आता जर का मी याला रन केलं डॉक्युमेंटमध्ये तर चेक करा काय काय दिसतं याच्यामध्ये. एक्झिक्यूट होऊ देऊया. टॉमकॅट स्टार्टेड 9090. मी तुम्हाला डॉक्युमेंटेशन दाखवतो. याला एकदा रिस्टार्ट करूया. रिफ्रेश करूया. बघा
किती दिसत आहेत तुमच्या समोर आता? बघा ग्रुप तुम्ही चेंज केला. मॉर्निंग प्रोजेक्ट बॅच हा ग्रुप आला. अजून हे चेंज नाही झालं, याच्यासाठी तुम्हाला काहीतरी कॉन्फिगरेशन करावं लागणार आहे. आणि बघा इथे किती एपीआय दिसत आहेत सागर तुला? एक एकच. काय एकच दिसत आहे? काय कारण आहे त्याचं एकच कॉन्सेप्ट दिसत आहे? केले त्याचं. कारण आपण तसं केलेलं आहे की मला फक्त याच पाचचं जे आहे ते दिसायला पाहिजेत. मी इथे काय करतो, ॲनी करतो. ॲनी म्हणजे कोणती पण ॲनी. आणि आता याला सेव्ह करतो. बघूया एकदा हा रिरन होतो का. याच्यामध्ये जर का डेव टूल्स असेल तर रिरन होईल. चेक करूया याला रिरन होऊन हा अप झाला का. हो अप झालेला आहे. परत तुम्हाला याला रिफ्रेश करूया. बघा तुम्हाला दिसतंय फॉरगॉट रिसोर्स एररवाली जी होती ती गेली आता. त्याची इन्फॉर्मेशन नाही, पण बाकी तुमच्या पॅकेजमध्ये जेवढ्या काय आहेत त्या सगळं याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळालेली आहे. आय होप की तुम्ही याचं चांगलं स्टडी कराल.